तर जय महाराष्ट्र मित्रांनो, मी अवधूत कवळे स्वागत आहे तुमचं आजच्या नव्या व्हिडिओमध्ये। संजय गांधी निराधार योजना व सावंतबार निवृत्ती वेतन योजना मधील पात्र लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना आहे। लाभार्थ्यांना मार्च डिसेंबरचा हप्ता जमा पण झालेला आहे, परंतु बरेचसे असे लाभार्थी आहेत की त्यांचे आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट येतात की सर आम्हाला सप्टेंबर महिन्यापासून आमचे अजून पैसे भेटत नाही, आम्हाला सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या 4 महिन्याचे पैसे आम्हाला अजून भेटले नाही, नेमके आमचं काय आहे, आम्ही या योजनेतून अपात्र झालो काय? तर लाभार्थ्यांनो, तुम्ही या योजनेतून अपात्र झाला नाहीत। तुम्ही आता तुम्हाला मी संपूर्ण माहिती एकदम डिटेलमध्ये सांगतो, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्यानंतर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा। चला तर मग जरा वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया। आता लाभार्थ्यांनो, तुम्ही पहा, तुम्ही जी सप्टेंबरमध्ये KYC केली होती, मागे सप्टेंबरमध्ये KYC जी आर आला होता, ज्या लाभार्थ्यांनी KYC केली त्यांचे पैसे चालू आहेत, परंतु काही लाभार्थी असे आहेत काही लाभार्थी असे आहेत ज्यांनी KYC कंप्लीट केली परंतु तरी पण त्यांना पैसे मिळत नाही। आता त्यामध्ये असं झालेलं आहे की ज्यांची KYC झालेली ती KYC होऊन सुद्धा त्यांची फेल झालेली आहे, अनसक्सेसफुली KYC झालेली आहे। तिची एक आपल्याकडे PDF फाईल आलेली आहे। PDF फाईल जर तुम्हाला पाहिजे असेल त्या PDF फाईल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये पाहण्यास मिळेल। टेलिग्राम चॅनलची लिंक खाली आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ती लिंक सुद्धा पाहू शकता आणि ती PDF फाईलमध्ये तुमचं नाव आहे की नाही तुम्ही पाहू शकता। आता ठीक आहे, PDFचा विषय झाला, तुमचे KYC जर फेल झाले त्यामुळे तुम्हाला पैसे येत नाही, पण तुम्हाला आता यासाठी KYC परत कशी करायची आणि तुमचे पैसे मागचे कसे घ्यायचे याबद्दल बोलूया। जी तुमची KYC फेल झाली, तुम्हाला डबल KYC करायची आहे। आज जी साईट जी आहे ना, जिथून तुम्ही KYC केली, परंतु जेव्हा ती KYC परत जी आर येईल तुम्हाला मी आपल्या सांगाल अगोदर, परंतु सध्या काय झालं, साईट बंद असल्यामुळे तुमची KYC होणार नाहीये, तुम्हाला थोडे दिवस थांबावं लागेल। साईट चालू झाली तुम्हाला मी KYC सांगाल कशा पद्धतीने KYC करायचं, तुम्ही मोबाईलद्वारे सुद्धा KYC करू शकता। आता KYCचा प्रश्न संपला, आता मागच्या पैशाचा काय विषय, तुम्हाला एक परत तक्रार करावं लागणार आहे। तुम्ही जर तक्रार केली तर तुम्हाला मागचे पैसे मिळू शकतात, परंतु जाऊ द्या, तक्रार जर तुमचे पैसे आले नाही पण KYC जर तुमची कंप्लीट झाली तर तुम्हाला रेग्युलर पैसे हप्ते चालू राहतील। त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, KYC तुम्हाला करून घ्यायची आहे। आता सध्या जर KYCचं ऑप्शन बंद असल्यामुळे तुम्ही KYC करू शकत नाही, परंतु तरी पण तुमच्या जवळच्या सेतूमध्ये जाऊन तुम्ही चौकशी करू शकता KYC चालू आहे की नाही, आमची KYC फेल झालेली आहे, आम्हाला KYC परत करायची आहे, आम्ही KYC परत करू शकतो का नाही, ते एकदा तुम्ही त्यांच्याकडून विचारून घ्या। जर झाली तर ठीकच आहे, चांगलंच आहे, तुमची KYC होऊन तुमचे इथून पुढचे हप्ते रेग्युलर तुम्हाला मिळत जातील। कंप्लीट झाली तुम्हाला इथून पुढे जानेवारीपासून तुमचे हप्ते रेग्युलर तुम्हाला मिळत जातील। जर हा व्हिडिओ तुम्हाला आत्ताचा जरा पण माहिती पण वाटला असेल तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, धन्यवाद।